मंडळी, झी मराठीवर 2 जून पासून देव माणूस मधला अध्याय ही मालिका सुरू झाली. मालिकेच्या पहिल्या आणि दुसऱ्या सीझन प्रमाणे तिसऱ्या सीझन मध्येही देवी सिंग उर्फ अजित कुमारला गावकऱ्यांनी देव माणूस मानले. त्याला गावात येऊन एक दिवसही झाला नाही, तरी गावकऱ्यांनी त्याला डोक्यावर घेतले. तो गोपाळ म्हणून गावात वावरतोय. या दरम्यान देव माणूस मधला अध्यायचा एक प्रोमो समोर आलाय, ज्यात डान्सर गौतमी पाटीलची एंट्री झाल्याचं दाखवण्यात आलंय. याआधी ही मालिका सुरू होण्याअगोदर प्रमोशनसाठी अभिनेत्री सई तामणकर आणि अभिनेत्री अलका कुबल यांचीही एंट्री केली होती. आणि आता पुढील भागांमध्ये गौतमीची एंट्री होणार आहेत. यात गौतमी पाटील ही या गोपाळ टेलरकडे ब्लाऊज शिवायला आल्याचं दाखवण्यात आलंय. नुकतंच झी मराठीने गौतमीच्या एंट्रीचा हा प्रोमो शेअर केलाय. गोपाळ आणि गौतमी या जोडीत नक्की कोण कोणाला घायाळ करणार, असा सवाल प्रोमोमध्ये विचारण्यात आलाय. झी मराठीने शेअर केलेल्या या प्रोमोखाली सबसे कातील गौतमी पाटील अजित कुमारची करणार का शिकार, असं कॅप्शन देत त्यांनी हा व्हिडिओ शेअर केलाय. पण झी मराठीच्या या प्रोमोखाली काहींनी कौतुक केलंय, तर असंख्य लोकांनी या प्रोमोवरती टीका केल्याची दिसते. काहींनी या प्रोमोवर टीका करत सिरियल चालावी म्हणून अजून कोणत्या थराला जातील देव जाणे. टीआरपीसाठी किती प्रसिद्ध चेहरे आणा, पण पहिला भाग ब्लॉकबस्टर होता. शेवट दाखवला तिथेच दुसरा भाग फ्लॉप होता. आणि तसंच झालं. मग हे मधला अध्याय कोणाला सुचलं? त्यापेक्षा नवीन मालिका आणायला हवी होती. मालिकेसाठी छपरीपणा सुरू आहेत. तर काहींनी आता हिंदवी पाटीलला पण आणा. मालिकेचा डान्स बार केलाय. आता आलीच आहे तर डान्स करून जा परत. आता पुढचा नंबर राधा पाटील. ती 1 तासाचे 3 लाख रुपये घेते. मालिकेला ती परवडणार नाही. ही असली थेरं बंद करून सरळ तमाशा दाखवा 1-2 तास. झी मराठी, कळली तुझी लायकी, जरा लाजा वाटू द्या ठरकी लोक. हे असले सिरियल दाखवून समाजाला, नवीन पिढीला काय चांगला संदेश मिळणार आहेत? पैसा जमवून स्त्रियांना मारून टाकणे हा उद्देश हितकारक आहे का नवीन पिढीला? असल्या फालतू बायका आता झी मराठीवर कामं करायला लागल्यावर झीची काय लायकी आहे ते कळलं. असे कार्यक्रम दाखवणं बंद करा. झी मराठीला काही लाज शरम आहे की नाही? नुसती फालतूगिरी चालू आहे. झीच्या सगळ्या मालिका फालतू आहेत. नको ती थेरं दाखवतात. लेखक पण सगळे फालतू. झी कंपनीला लोक काही दिवसांनी जोडे मारतील. ते 2 लग्नाच्या सिरियलने प्रत्येक मालिकेत 2 लग्नाचे एपिसोड दाखवत आहे. कलर्स मराठीवरून काही प्रेरणा घ्यावी. तुम्ही जय जय स्वामी समर्थ, इंद्रायणी यासारख्या मालिका काढल्या तर बिघडते का? एक सामान्य नागरिक. असले नाटकं काढून जे मराठी प्रेक्षक दूर गेले. बरं झालं आमच्या घरी टीव्ही नाही ते. अशा प्रकारच्याही कमेंट करत या मालिकेला ट्रोल केलं आहे. तर मंडळी, यावर तुमची प्रतिक्रिया काय? झी मराठीच्या देवमाणूस या मालिकेमध्ये डान्सर गौतमी पाटीलची एंट्री तुम्हालाही आवडली का? ते या व्हिडिओखाली कमेंट करून नक्की सांगा.